नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या महासंगममध्ये आज मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. सावलीने सगळं काही आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं. मग तशीच सावली सारंगकडे येते आणि सारंगला सांगू लागते की त्यांच्या तंबूमध्ये पाणी शिरलं आणि सगळं जेवण खराब झालं. मग याच्यावरती आता सारंगसुद्धा सावलीला एकदम छान उत्तर देत म्हणतो की कितीही महायुद्ध सुरू असलं तरीसुद्धा, कितीही मोठे शत्रू असले तरीसुद्धा ते एकमेकांना मदत करतात. ते त्यांच्या बाजूने बरोबर आहेत ना, मग आपण आपल्या बाजूने बरोबर राहू. सारंगला नेमकं काय बोलायचं हे सावलीला नक्कीच बरोबर समजतं. सारंग आता म्हणू लागतो की बघ ना, आता या आपल्या भांडणामध्ये तुझा आणि सूर्याच्या बहिणीची काय चूक आहे आणि त्यांना सुद्धा या गोष्टीचा त्रास सहन करावा लागतोच आहे ना. सारंग सावलीला म्हणत असतो की आपण त्यांची काहीतरी मदत करायला हवी. सावली सुद्धा शांतपणे सारंगचं बोलणं ऐकते आणि त्याच्यानंतर सारंगला विचारते की काय मदत करायला पाहिजे आपण त्यांची, आणि सारंग काय करायचं हे सावलीला सांगतो. म्हणजेच की आता त्यांचं जेवण खराब झालं, त्यांचं जेवण सगळं ओलं झालं आणि ते सगळे भुकेलेच आहेत. त्याच्यामुळे सावली आता किचनमध्ये येऊन लगेच त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवू लागते. आता हे सगळं पाहता तेवढ्यात लगेच अमृता तिथे येते आणि सावलीला विचारते, मला चांगलंच माहिती होतं की तू असंच काहीतरी करत असशील म्हणून. जरी वाद सुरू असले तरी सुद्धा माणूस म्हणून काय करणं गरजेचं आहे ना, हे जास्त महत्वाचं आहे. आणि सावली बघ ना, तू तुझी माणुसकी नाही सोडलीस आणि इतरांना सुद्धा तू हीच गोष्ट दाखवून देतेस की शेवटी काही जरी झालं तरी सुद्धा फक्त माणुसकीच महत्वाची. आता अमृताचं हे बोलणं ऐकता सावली सुद्धा एक छानशी स्माईल देते आणि आता अमृता सावलीला म्हणते की चल मी सुद्धा तुला हेल्प करू लागते. सावली आणि अमृता दोघीही एकत्र येऊन आता त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवू लागतात. एवढ्यात लगेच तिथे ऐश्वर्या येते. त्यांना स्वयंपाक करताना पाहता लगेच विचारते, काय करताय तुम्ही दोघी इथे? घरामध्ये सगळ्यांचं जेवण करून झालंय, मग तुम्ही इथे काय करताय? सावलीला याच्यावरती काय बोलावं काहीच समजत नाही, तर सावली घाबरून जाते. अमृता आता लगेच सांगते की बाहेर आलेल्या लोकांसाठी आम्ही जेवण बनवतोय. याच्यावरती ऐश्वर्या काहीच बोलत नाही, शांत राहते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सूर्या, तुळजा, भाग्या, राजू हे सगळेच गार्डनमध्ये शांतपणे बसलेले असतात. आता त्यांच्याकडे शांत राहण्या इतपत दुसरा ऑप्शन सुद्धा नसतो, कारण की भाग्याला कितीही भूक लागली असली तरी सुद्धा ती काय आता बोलणार नाही, कारण की आता सगळंच जेवण खराब झालंय आणि त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण सुद्धा नसतो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अमृता आणि सावली या दोघी स्वयंपाक करत असताना अस्मी लगेच आता तिर्लोत्तमाला तिथे त्यांच्याकडे घेऊन येते आणि तिर्लोत्तमाला सांगते की बघा शत्रू प्रेम किती उतू चाललंय. तिर्लोत्तमाला असं आलेलं पाहता सावली तर फुल घाबरूनच गेलेली असते. अस्मी आता तिर्लोत्तमाचे कान भरवून देण्याचा प्रयत्न करत असते. मॅम बघा ना, तुम्हाला काळा रंग लावून तुमचा अपमान करण्याचा प्रयत्न केला, कंपनीचं नाव बरबाद केलं, सगळं रुटीन खराब करून टाकलं आणि आता आपल्याच घरासमोर बसून आपल्याला त्रास देत आहेत आणि आपल्या घरातली माणसं त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांची ताकद वाढवताय. बघा आता तिर्लोत्तमा सुद्धा हा सगळा प्रकार पाहता खूपच रागात सावलीकडे बघत असते. तिर्लोत्तमा म्हणते की मला ही माणसं आत्ताच्या आत्ता माझ्या लवकरात लवकर घरासमोरून गेलेली हवी आहेत, कळालं ना तुमच्या सगळ्यांना? अस्मी आता म्हणत असते ही सावली तर म्हणेल की आपण आता यांना घास भरू, ते सुद्धा चालणार आहे का तुम्हाला? अस्मी सावलीला म्हणते की अशी तोंड फुरून उभी नको राहू, लवकरात लवकर उत्तर दे. सावली सांगू लागते की तिर्लोत्तमा मान्य आहे मला, तुम्हाला असं वाटतंय की ते लोक इथनं निघून जावं, पण मात्र ते लोक सुद्धा त्यांच्या हक्कासाठी इथे थांबलेत. कुठेतरी जर विचार केला तर त्यांची सुद्धा बाजू अगदीच बरोबर आहे ना, आणि शेवटी काही जरी केलं तरी सुद्धा ही लढाई तत्वांची आहे. तिर्लोत्तमा सुद्धा रागातच सावलीचं बोलणं ऐकत असते आणि रागातच तिच्याकडे पाहत सुद्धा असते. सावली सांगू लागते की मेहेंदळे कुटुंबाचे संस्कार कुठे मागे राहायला नको, माफ करा मला, मी लहान तोंडी मोठा घास घेतीये, पण मी जेवढं तुम्हाला ओळखते ना तेवढं तुमचं मन खूप स्वच्छ आहे आणि खूप मोठं आहे. आता तुम्ही किती जरी रागवलात तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये माणुसकी आहे. दारात आलेल्या पाहुण्याला सुद्धा तुम्ही कधीच उपाशी पोटी पाठवलेलं नाहीये आणि हेच मेहेंदळे कुटुंबाचे संस्कार आहेत. सावलीचं हे बोलणं कुठेतरी तिर्लोत्तमाला सुद्धा पटत असतं. आता याच्यावरती अस्मी म्हणते की झालं का तुझं बोलून? अगं ते पाहुण्यांना चांगल्या माणसांना करायचं असतं, या अशा लोकांना नाही. ती माणसं चांगली नाहीयेत आणि पाहुणे तर अजिबातच नाहीये, ते फक्त आणि फक्त त्रास देण्यासाठी थांबलेत. अस्मी आता तिर्लोत्तमाला म्हणते की मॉम मला माफ करा, तुमचा हा जो अपमान आहे जेवढा माझ्या जिवारी लागलाय ना तेवढाच तुमच्या अपमानामुळे या मुलीला आनंद झाला आणि ही गोष्ट मला काहीही केल्या पटत नाहीये. सावली आता तिर्लोत्तमाला सांगू लागते की तिर्लोत्तमा मॅडम, समोर जे काही सुरू आहे ना त्याच्यावरनं कोणाचाही गोंधळ होणं अगदी स्वाभाविक आहे, पण मला ही गोष्ट सुद्धा माहिती आहे की तुम्ही किती जरी चिडलेल्या असल्या तरी सुद्धा सत्याच्या बाजूने उभे राहता आणि देव कायमच आपली परीक्षा घेत असतो. पण एक सच्चा माणूस तोच असतो ना, तो आपला धर्म, आपली तत्व, आपली माणुसकी कधीच सोडत नाही. सावली तिर्लोत्तमाला बरोबर समजावून सांगते.
तेच सावली तिर्लोत्तमाच्या भाषेमध्ये अगदी तिला समजावून सांगत असते आणि तिर्लोत्तमाला सुद्धा ते सगळं काही पटतं. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सूर्या भाग्याला म्हणतो, भागू तुला भूक लागली आहे ना, तुला त्रास नाही होते ना. त्याच्यावरती भाग्या म्हणते की नाही नाही अजिबात नाही. पण भाग्याला भूक लागल्यामुळे खरंच खूप त्रास होत असतो. त्याच्यानंतर अस्मी रागातच कुठेतरी निघून चाललेली असते. तेवढ्यात लगेच ऐश्वर्या येते आणि अस्मीला विचारते कुठे चालली आहेस. तर मग आता अस्मी रागातच सांगू लागते, तिर्लोत्तमा मॅडमला मी सत्य दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मात्र सावलीने गोड गोड बोलून त्यांना सुद्धा आपल्या जाळ्यामध्ये उडून घेतलं. आता मॉमचे संस्कारमध्ये येत आहेत म्हणून त्या काहीच बोलत नाहीये. आता म्हटलं की मीच जरा अक्कल शिकून येते. त्याच्यानंतर आता ऐश्वर्या म्हणू लागते, तू एवढी चिडचिड का करतेयस ग. त्यांचं सगळं ना जेवण बनवून होऊ दे आणि पुढे नेमकं काय करायचंय ना ते आपण करूया. ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये आता वेगळाच प्लॅन सुरू असतो. अस्मी विचारते की काय सुरू नेमकं तुमच्या डोक्यात. ऐश्वर्या आता सांगते की जस्ट वेट अँड वॉच, फक्त ना थोडासा वेळ जाऊ दे. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सावली त्यांच्यासाठी जेवण घेऊन चाललेली असते. तेवढ्यात लगेच ऐश्वर्या आणि अस्मी दोघीही मांजरीसारख्या आडव्या होत सावलीकडे येतात आणि विचारतात, अरे वा कुठे चालली आहेस तू. सावली मात्र सांगते, काय करताय तुम्ही. ऐश्वर्या लगेच म्हणते, खूप हिंमत वाढली ग तुझी, माझ्याच घरात राहून मला प्रश्न विचारतीयेस. सावली याच्यावरती बोलते की तसं काही नाहीये, पण मी फक्त जेवण घेऊन जात होते. ऐश्वर्या आता म्हणते, तुझ्या मैत्रिणीसाठी जेवण घेऊन चाललीयेस, तिच्यासाठी एवढी धडपड करती आणि तिला मदत करता येत नाहीये म्हणून तू अस्वस्थ सुद्धा झालीयेस ना. पण तू अजिबात काळजी करू नको, आम्ही सुद्धा तुला मदत करायला चालूय. तुझी मैत्रीण म्हणजे ना मेहेंदळे कुटुंबांची पाहुणी आहे आणि तिचा पाहुणचार करण्याची संधी मात्र आम्हाला मिळालीच पाहिजे. अस्मीच्या आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये बरोबर आता प्लॅन शिजत असतो. त्याच्यानंतर अस्मी आता सावलीच्या हातातलं ते जेवण घेते. अस्मी आणि ऐश्वर्या दोघी ते जेवण घेऊन तिकडनं जाऊ लागतात. त्याच्यानंतर सावली आता अस्वस्थ होते आणि विचार करू लागते की देवा मला कळत नाहीये की हे का असं वागतायत. प्लीज तू याच्यावरती काही चुकीचं घडू देऊ नकोस. आणि ते जेवणाचं नेमकं काय करणार याच्यावरती सावली सुद्धा शांत झालेली असते. आता त्याच्यानंतर ऐश्वर्या लगेच इकडे सूर्याकडे येते आणि सूर्याला सांगू लागते की कोणीही उपाशी नाही राहणार. मेहेंदळे कुटुंबाची ही प्रथा आहे, आमच्या दारात कोणीही उपाशी राहणार नाही. तुमचा पाहुणचार करणं हे आमचं कर्तव्य आहे. ऐश्वर्या असं बोलत असते की जणू काय त्यांना खूप काळजीच आहे. पण मात्र सूर्या आणि तुझ्याला चांगलंच माहिती असतं की या नेमकं काय लायकीच्या आहेत ते. ऐश्वर्या आता सांगते की तुम्ही जेवण करा, शांतपणे झोपा आणि मला अशी आशा आहे की उद्या सकाळी तुम्ही लगेच निघून जाल. आता हे सगळं ऐकल्यानंतर सूर्या लगेच बोलतो की अरे वा, या मोठ्या घरामध्ये कोणीतरी मोठ्या मनाचं आहे म्हणा. मॅडम तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही आमच्यासाठी जेवण घेऊन आलात म्हणजे आम्ही निघून जाईल, पण तसं अजिबात नाही होणार. जोपर्यंत माझ्या बहिणीची माफी नाही मागत ना तोपर्यंत आम्ही इकडनं कुठेच हलणार नाही. मी हे सगळं काही ना विचार करूनच बोलतोय, कारण आमची बाजू ना खरी आहे. आणि लक्षात ठेवा, खऱ्या माणसाच्या पाठीशी तुमच्यासारखी सज्जन लोक तर असतातच ना. तुझं आता सांगते की अमोल समोर आलेल्या अन्नाचा कधीच अपमान करत नाही. तुम्ही एवढ्या प्रेमाने आमच्यासाठी जेवण आणलं त्याच्याबद्दल खरंच थँक्यू सो मच. आणि मग त्याच्यानंतर अस्मी तुझ्याच्या हातामध्ये ते जेवण देते आणि लगेच ऐश्वर्या आणि अस्मी दोघीही तिकडनं निघून जातात. त्याच्यानंतर भाग्य आणि राजू म्हणत असतात की मला या घरातलं काहीच नकोय, आपण उपाशीच बरेत, या लोकांचे उपकार नकोच. सावली लगेच येते आणि म्हणू लागते की भाग्य ही उपकार नाही तर ही काळजी आहे आणि समोर आलेल्या अन्नाचा असा अपमान करायचा नसतो. आणि हे बघ भाग्या, हे जेवण मी बनवलंय, याच्याशी बाकीच्यांचा काहीच संबंध नाहीये. तुम्ही कोणीच जेवणावरती राग नका काढू. तुझा लगेच आता जेवण वाढण्यासाठी तिकडनं निघून जाते आणि हे सगळे जेवण करायला तयार होतात. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऐश्वर्या तिर्लोत्तमाकडे आलेली असते आणि तिला सांगते की हे लोक कधी जाणार आहेत, आपण यांच्यावरती काही स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायला नको का. तिर्लोत्तमा म्हणत असते की मला कळतंय हे लोक आता जाणार नाहीयेत ना. ऐश्वर्या सांगत असते की एवढी अशी लॉयल ट्रीटमेंट मिळत असताना ते कसे काय जाणार आहेत. त्या मूर्ख मुलीने त्यांच्यासाठी जेवण बनवलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर डॅड म्हणतात की ही चांगलीच गोष्ट आहे. ऐश्वर्या म्हणते डॅड हे सगळं चांगलंच आहे, हे जेवण मी स्वतः घेऊन गेले, म्हणलं प्रेमाने सॉर्ट आउट करूयात. खातिरदारी केली तर प्रेमाने जातील, मग कसलं काय ते ऐकायलाच तयार नाहीये. डॅड आता बरोबर सावलीच्याच बाजूने असतात आणि सावलीने जेवण बनवलेलं त्यांना सुद्धा पटलेलं असतं. त्याच्यानंतर सूर्या व त्यांच्या सगळ्यांचं जेवण झालेलं असतं. सूर्या शांत असतो. मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे सावली, सारंग हे सगळे त्यांच्यासाठी ब्लँकेट घेऊन आलेले असतात. बबलू आणि सोम हे दोघे असतात. सारंग म्हणतो की सूर्या हे तुमच्यासाठी आणलंय, पण मात्र सूर्या सरळ सरळ नको म्हणतो. सारंग सांगत असतो की हे बघ सूर्या, वाद आपल्यातच राहू दे ना, आपल्या वादाचा यांच्यावरती परिणाम नको होऊ देऊ. या सगळ्यामध्ये त्यांची काय चुकी आहे, जरा सूर्या तू सुद्धा परिस्थितीचा विचार कर. तुझ्या बरोबर 3 मुली आहेत, तू काय रात्रभर जागा असशील, पण मात्र या मुलींचं काय, त्या कुठे झोपणार आहेत, जरा आता विचार कर. सारंग सुद्धा सूर्याला बरोबर समजावून सांगत असतो आणि सारंगचं हे बोलणं सूर्याला सुद्धा पटतं. सूर्या लगेच तू जा यांच्या सगळ्यांसाठी ते ब्लँकेट घ्यायला तयार होतो.
त्याच्यानंतर सकाळी आता सर्वच रेडी झालेले असतात. सावली आणि सारंग त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येतात. सारंग सूर्याकडे येत म्हणतो, मला वाटतंय भावा आपण हे बोलून सॉर्ट आउट करूयात. सूर्या सुद्धा म्हणतो की हो मला सुद्धा तसंच मला सुद्धा अजिबात गोंधळ नाही घालायचा, आपण बोलूया शांतपणे. सूर्या आणि सारंग हे दोघी आता आतमध्ये बसतात. ते बोलायला लागतात तेवढ्यात लगेच धनू, काजू पुड्या हे सगळेच आता गावातल्या लोकांना घेऊन आलेले असतात आणि मेंदळे मुर्दाबाद मुर्दाबाद असं ओढत असतात. सूर्या विचारतो, तुम्ही इथे काय करताय? त्याच्यावरती आता धनू सांगू दादा आम्ही इथे तुझ्या सपोर्टसाठी आलो. काजू लगेच बोलतो, दादा तू अडचणीत आहे हे कळल्यानंतर आम्ही काय थांबतोय बाय, लगेच इकडे आलो. आता धनू म्हणत असते, आम्हाला प्रॉब्लेम सुद्धा कळला आणि ही लोक किती नालायक आहे ना ते सुद्धा कळलं. सूर्या सुद्धा शांतपणे हे बोलणं ऐकतो, पण त्याला काही हे पटलेलं नसतं. सारंग आता तिथे असतो आणि धनू लगेच म्हणते, तुम्हीच ना ते माझ्या दादा आणि बहिणीला इथे परत त्रास द्यायला आलात काय? माझ्या दादा आणि बहिणीला परत त्रास दिला ना तर बघाच आता. त्याच्यावरती राजू आता म्हणते, धनू दिदी जरा शांत हो ना, ते आपल्यासाठी नाश्ता घेऊन आलेत बघ. आता धनू खूपच चिडलेली असते आणि ती रागातच लगेच तो नाश्ता सुद्धा साडून देते. तेवढ्यात लगेच तिथे अस्मी येते. अस्मी सुद्धा तो सगळा प्रकार पाहते. धनू आता कोणाचंच काहीच ऐकायला तयार नसते आणि भयंकर चिडलेली असते. तुझा धनूला समजावून सांगण्याचा नेमकं काय प्रकार आहे हे सांगण्याचा सुद्धा आता विचार करत असते, पण मात्र धनू काय ऐकायलाच तयार नसते. सगळे आता मोठ्या मोठ्याने मेंदळे मुर्दाबाद असं ओढू लागतात. सारंग लगेच सूर्याला म्हणतो, सूर्या रे काय चाललंय ही काय वागण्याची पद्धत झाली का? पण मात्र धनू म्हणते की तुमच्याशी वागायची ना हीच पद्धत आहे आणि ती मोठ्या मोठ्याने मेंदळे मुर्दाबाद मुर्दाबाद असं ओढू लागते. सारंग आता सूर्याचं सुद्धा काही ऐकत नाही आणि हे सगळं पाहता तो सुद्धा लगेच तिकडनं निघून जातो. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तुझा काजू पुड्याला इकडे बाजूला घेऊन येते आणि विचारते, मला सांगा की त्या जिंगलची क्लिप व्हायरल कशी काय झाली? काजू मात्र सांगतो, कशी झाली म्हणजे वहिनी आम्हीच व्हायरल केली. अख्ख्या सोशल मीडियावरती ना धुराळा उडालाय त्या व्हिडिओला सुद्धा आणि त्याच्या मागच्या ऑडिओला सुद्धा. तुझा मात्र सांगू लागते की तुमच्या या चुकीमुळे सावलीला खूप त्रास होणार आहे. काजू पुड्याला काहीच कळत नाही आणि ते विचारतात, कसला त्रास, काय झालंय नेमकं? आणि आता तुझा घडलेला सगळा प्रकार काजू पुड्याला सांगते आणि त्यांना सुद्धा समजतं की आपण मोठी चुकी केली आहे. त्याच्यानंतर काजू आणि पुड्या दोघी त्या स्विमिंग पूलमध्ये उड्या घेतात आणि मज्जा करू लागतात. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते आणि ती सुद्धा तो सगळा प्रकार पाहते. मग ऐश्वर्या आता लगेच रागात आतमध्ये येते आणि म्हणू लागते, हे सगळं ना खूपच अनफेअर सुरू आहे. राजकुमार सुद्धा तिथे असतो आणि विचारतो, काय झालंय? ऐश्वर्या सांगू लागते की ही लोक कुठून आलेत, आपल्या घरामध्ये येऊन ही लोक पिकनिक करतायत, हे सगळं आपल्या डोक्यावरून गेलंय, यांना चांगला धडा शिकवायला पाहिजे. अस्मी सुद्धा तिथे येते आणि सांगू लागते, या लोकांना कसला माज आहे. सारंग त्यांच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन गेला आणि त्या लोकांनी सरळ नाकारला. आता त्यांना ब्रेकफास्ट गेला याच्यावरती राजकुमार लगेच म्हणतो, अरे वा हे तर मस्तच झालं, आपण काय धडा शिकवणार त्यांना, आपल्या घरातून ब्रेकफास्ट जातोय, खानावळ उघडली नाही का आपण. राजकुमार आता ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया घालतो. पोलिसांना जर फोन केला असता ना तर त्यांनी आत्ताच्या आत्ता इकडनं हकलवून दिलं असतं. ऐश्वर्या लगेच आता पोलिसांना फोन करू लागते. ऐश्वर्या पोलिसांना फोन करते आणि लगेच तिथे पोलिसांना बोलून घेते. राजकुमारचं काम तर ऐश्वर्याकडनं इथं सोपं होऊन गेलेलं असतं. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे भैरवी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करायला आलेली असते. ती सांगत असते की माझी फसवणूक झाली आहे. तिथे गायकवाड हवालदार असतात आणि म्हणत असतात की मॅडम माझं ऐकून घ्या. पण मात्र भैरवी चिडत म्हणत असते, तुम्ही माझं ऐकून घ्यायचं, कळलं ना? हे बघा माझी फसवणूक झालीये. जोपर्यंत तो माणूस मला माझे 1 कोटी देत नाही ना तोपर्यंत मी त्याला सोडणार नाहीये. गायकवाड म्हणत असतो, तुम्ही नका सोडू त्याला, पण मात्र जोपर्यंत आमचे देवासाहेब येत नाही ना तोपर्यंत मी सुद्धा काही करू नाही शकणार. पण मात्र भैरवी म्हणत असते, मला जालिंदर निंबाळकरच्या विरोधामध्ये केस लिहायची म्हणजे लिहायचीच. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अस्मी, ऐश्वर्या, तिर्लोत्तमा या तिघी एकत्र असतात आणि घडलेल्या प्रकरणामुळे तिर्लोत्तमा सुद्धा खूप टेन्शनमध्ये असते. त्याच्यानंतर तिर्लोत्तमा म्हणत असते, हा छोटासा प्रॉब्लेम आपल्याला सॉर्ट आउट नाही करता येते. ऐश्वर्या सांगते, ती मुलगी ना खूप हुशार आहे, दिसते तेवढी साधी नाहीये. तिर्लोत्तमा म्हणते, हो खरंच खूप हुशार आहे. त्या मुलीने जेवण बनवलं आणि काय म्हणे की मेंदळे कुटुंबाचे संस्कार. कसं म्हणाली की आपल्या घरात आलेला कुठलाही पाहुणा जेवल्याशिवाय जात नाही. आणि बघ ना ही गोष्ट मीच शिकवलीये. बरोबर तिने या शब्दावरती बोट ठेवलं आणि या लोकांसाठी जेवण बनवलं. अस्मी सुद्धा म्हणू लागते की बरोबर आहे, यानेच सगळ्या गोष्टी बिघडल्या आणि हे सगळं असं मला वाटतं. ऐश्वर्या आता म्हणते की आम्ही सॉर्ट आउट करतोच आहे. सूर्या आणि त्याच्या बहिणींना घालवण्यासाठी आम्ही पोलिसांना फोन केला होता. तिर्लोत्तमाला याच्याबद्दल काहीच माहिती नसतं. तिर्लोत्तमा लगेच विचारते, ऐश्वर्या तू पोलिसांना बोलवलंस आणि मला काहीच नाही सांगितलंस. ऐश्वर्या सांगते की आय एम सो सॉरी मॉम, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मला हे बरोबर वाटलं आणि मी हे केलं आणि हाच आपल्याकडे ऑप्शन आहे. हे लोक आपलं ऐकणार नाहीयेत, यांना पोलिसांचीच भाषा कळेल. तिर्लोत्तमा सुद्धा म्हणते की यू आर राईट, पोलिस येतील, ते त्यांचं काम करतील आणि यांना हकलवून देतील.
आणि आपला त्रास कमी होईल. त्याच्यानंतर इकडे भैरवी पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असते आणि देवा इकडे सूर्याकडे म्हणजेच की या सिच्युएशनकडे आलेला असतो. मग घोरपडीचा देवाला कॉल येतो आणि सांगतो की खूप अर्जंट आहे. चौकीवरती एक बाई आली आहे, खूप तळतळाट करते. तिने अख्खी चौकी डोक्यावरती घेतली आहे. बॉस एक काम करा, तुम्ही आत्ताच्या आत्ता या बरं इकडं. देवा मात्र सांगत असतो त्याचं काय, मी जर इकडनं हल्लो ना तर इथे भूकंप मात्र नक्कीच होऊ शकतो. त्याचं काय, फुल क्वालिटीवाला लफडा झालाय, इसलिए मेरे को इधर संभालना पडेगा. तोपर्यंत तुम्ही चौकी सांभाळा. देवा लगेच फोन ठेवून देतो आणि त्याच्यानंतर लगेच तो सूर्याकडे येतो. देवा सूर्याकडे येत म्हणतो, मला वाटलं होतं की तू डायरेक्टली गावाला निघून गेला असशील, पण मात्र तू हमारी मागे पुरी करो, सच्चाई की लढाई वगैरे हा सगळं सुरू केलंस. सूर्या मात्र सांगत असतो, हे सगळं करण्यामध्ये ना मला काडीचाही रस नाहीये, पण तुम्हाला ही गोष्ट चांगलीच माहितीये की यांनी माझ्या बहिणीच्या बाबतीमध्ये नेमकं काय केलंय ते. यांनी फक्त माझ्या बहिणीची माफी मागावी. हा जो विषय आहे ना तो मी इथेच मिटवायला तयार आहे. धनू इकडे लगेच बोलते, दादा मला वाटतंय की यांना ना पैसे देऊनच बोलवलं असणार. देवा लगेच याच्यावरती बोलतो की नाही ग सिस्टर, तू जरा चुकीचं बोलतीयस. मी जर पैसे घेतले असते ना तर तुमच्या तंबूचे तंबू मी केव्हाच उखडले असते. आपली बेस्ट सिस्टर सावली आणि आपला बेस्ट फ्रेंड सारंग तुमच्या अपोजिट आहेत, तरी सुद्धा मी ऍक्शन नाही घेतली. का नाही घेतली? रिझन याच्यासाठी मला माहिती आहे ना, त्यांच्या दोघांची याच्यामध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नसणार आहे. आपली गॅरंटी आहे, पण या घरामध्ये 2-3 नासके कांदे आहेत, पण त्यांचा बंदोबस्त सुद्धा आपण चांगलाच करू. भैरवी त्याच्यानंतर इकडे हवालदारला स्पष्टपणे सांगत असते, जोपर्यंत तुम्ही माझी FIR लिहून घेत नाही तोपर्यंत मी इकडनं हलणार नाही. आणि भैरवी सुद्धा तिच्या हट्टावरती पेटून उठलेली असते. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे देवा आणि सूर्याचं बोलणं राजकुमारने ऐकलेलं असतं आणि राजकुमार लगेच इकडे तिर्लोत्तमाकडे येतो. तिथे ऐश्वर्या सुद्धा असते. ऐश्वर्या आता विचार, पोलिसांनी त्यांच्यावरती ऍक्शन घेतली असेल ना. राजकुमार म्हणतो, कसलं काय आई, अगं ते पोलीस सुद्धा त्यांच्या बाजूने आहेत. ते याच्यासाठी वेल प्लॅन्ड आहेत. त्यांनी पोलिसांकडनं याच्यासाठी परमिशन काढली होती. हे ऐकल्यानंतर तिर्लोत्तमाला सुद्धा धक्का बसतो. तिथे नील व सगळेच असतात. ऐश्वर्या आता म्हणू लागते की प्रेमाने आपण त्यांच्याबरोबर बोलून तर पाहिलंच आहे, आता पैशांची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. बरोबर, आता पैशाने काम करायचं असं ते ठरवतात. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे देवा इकडे भैरवीकडे म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि भैरवीला विचारतो, मॅम बोला, व्हॉट इज द प्रॉब्लेम. भैरवी आता म्हणते, सगळीकडे नुसते प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहेत. भैरवी सांगू लागते, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. माझी मुलगी सुप्रसिद्ध गायिका तारा वसई हिचा आवाज फसवणूक करून वापरण्याचा प्रयत्न केला. मी त्याला 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागतेय, तर तो जाईंदर निंबाळकर मला उडवाउडवीची उत्तरं देतोय. शिवा सुद्धा शांतपणे भैरवीचे सर्व बोलणं ऐकतो. भैरवी सांगते, एवढंच नाही, एवढं सगळं करून सुद्धा तो थांबला नाहीये. त्याची मजल एवढी वाढली की या भैरवी वजेला तो धमकावतोय. हा कोण समजतो काय स्वतःला? तुम्ही आत्ताच्या आत्ता तक्रार लिहून घ्या, त्याला अरेस्ट करा, आणि जर हे आत्ताच्या आत्ता नाही झालं ना तर मी या पोलीस स्टेशनला सुद्धा आग लावेन. भैरवी भयंकर चिडलेली असते आणि आता देवा सुद्धा याच्यावरती शांतपणे ऐकत म्हणतो, अरे वा, डायरेक्ट तुम्ही आग लावणार. घोरपडे हे प्रकरण ना चांगलंच तापलेलं दिसतंय. देवा आता सांगतो, मॅडम तुमचा ना प्रॉब्लेम मला कळलेला आहे, तुम्ही सगळं देवावरती सोडून द्या, काहीच ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तिर्लोत्तमा सांगत असते की पैसा हा महत्वाचाच असतो. पैशाने भरलेली बॅग त्यांच्यासमोर ठेवली ना की ते बरोबर वटणीवरती येतील. ऐश्वर्या आता म्हणते, जर ते हुशार असतील ना तर त्यांनी नकार देऊच नये, सरळ सरळ पैसे घ्यावं आणि इकडनं निघून जावं. तिर्लोत्तमा म्हणत असते, आपण सुद्धा बघूयात, त्यांचा मान सन्मान त्यांना जास्त महत्वाचा आहे की पैसा. आता याच्यावरती राजकुमार सुचवतो की तिर्लोत्तमा म्हणजेच की मॉम स्वतः पैसे घेऊन जाईल. तिर्लोत्तमा सुद्धा म्हणते की मला सुद्धा हे सगळं पटतंय, मी स्वतः बोलले तर थोडेसे ते शांत तरी होतील. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सूर्याला पैशाबद्दल खूप टेन्शन आलेलं असतं. कसे पैसे जमवायचे हे त्याला काहीच समजत नसतं. तुझा आता त्याच्यानंतर सूर्याकडे विचारते आणि त्याला शांत बसलेला पाहता विचारते की सूर्या काय झालंय तुला. सूर्या सांगत असतो, तुझा कालचा दिवस गेलाय, आजचा सुद्धा दिवस गेलाय, त्यातून मला काहीच मार्ग सापडत नाहीये की आपल्याला पैसे मिळतील. तुझा आपल्या घराचा निलाव व्हायला नको ग. सूर्या म्हणत असतो, मला वाटलं कुठला बिजून ना 5 लाख रुपये आणायचे, पण मात्र कुठून आणायचे एवढे पैसे. सूर्या सुद्धा पैशाला घेऊन खूप टेन्शनमध्ये असतो आणि तुझा सुद्धा. राजकुमार आता तेवढ्यात पैशाने भरलेली बॅग त्यांच्यासमोर आणून टाकतो आणि सांगतो की पैसे घ्यायचे आणि गपचूप निघायचं. राजकुमार आता म्हणत असतो, तुमच्यासारख्या माणसांना काय पाहिजे असतं ना मला नीटच माहिती. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे देवाने डॅडींना इथे जेलमध्ये आणून टाकलेलं असतं. डॅडी ओरडत म्हणत असतात, मला ना एक फोन करायचा आहे. हा जालिंदर निंबाळकर त्याच्या खानदानामध्ये कधीच पोलीस स्टेशनमध्ये आला नाही, त्याने पहिल्यांदा पोलीस स्टेशनची पायरी चढली आहे, मला ना फोन करायचा आहे. देवा सुद्धा शांतपणे डॅडींचं बोलणं ऐकत असतो. डॅडी फोन मागत असतात तर देवा सांगतो, ही चौकी माझी आहे, इथे फक्त माझा आणि कानून माझाच रूल चालतो.
डॅडी म्हणत असतात, थांब मला आधी ना फोन दे, मग सांगतोस तुला की नेमकं जालिंदर निंबाळकर काय चीज आहे. तू जालिंदर निंबाळकराशी पंगा घेतलास, सोडणार नाही मी तुला. डॅडी सांगू लागतात, ती बाई ना डोक्यावरती पडली, त्या गाण्याशी ना माझा काहीच संबंध नाही. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे राजकुमार म्हणतो की बरं ठीक आहे, पैसे कमी पडतायत ना, अजून पैसे देतो, आणि तो चेकवरती अमाऊंट लिहितो. मग आता याच्यावरती सूर्या म्हणतो, साहेब तुम्ही माझ्या पैसे देऊन माझ्या बहिणीचा स्वाभिमान विकत नाही घेऊ शकत. आम्ही गावातली ना साधी माणसं आहे, आम्ही सरळ सरळ तोंडावरती बोलतो, आदलमधलं आम्ही काहीच नाही ठेवत. आणि सूर्या लगेच राजकुमार समोर त्याने दिलेला तो चेक फाडून टाकतो. सूर्या राजकुमारच्या हातामध्ये चेक देत म्हणतो, तुमचे दुप्पट पैसे ना तुमच्याकडेच ठेवा, आणि जमलं तर माफ करा, परत असं आमच्याकडनं नाही होणार, अशी ना आमची माफी मागा, आम्ही लगेच निघतो. सूर्याने आता राजकुमारचा बरोबर मात जिरवलेला असतो. राजकुमार लगेच त्याची पैशांची सुद्धा सूटकेस घेतो आणि तिकडनं लगेच निघून जातो. त्याच्यानंतर आता इकडे डॅडींना सोडवण्यासाठी जगन्नाथ आलेला असतो, आणि जगन्नाथने पूर्ण जामीन वगैरे सर्व काही केलेलं असतं, आणि लगेच देवा डॅडींना सोडायला लावतो. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जगन्नाथ आणि दोघेही बाहेर आलेले असतात. जगन्नाथ डॅडींना म्हणतो, त्या भैरवी वजेला पैसे पाहिजे ना, ते देऊन टाकायचे, आणि तिला म्हणायचं की उद्या जो कार्यक्रम होणार आहे त्या राजेश्री प्रोडक्टसाठी जी जिंगल तयार केली ना, तिच्या पोरीनं सर्वांसमोर गाऊन दाखवायची. आता डॅडींना तर काही समजत नाही, आणि त्या विचारतात त्यांना काय होणार आहे. जगन्नाथ सांगतो, कारण की ती भैरवीची पोरगी तारा गाणं गातच नाही, तिच्या बिळावरती ही ॲश करते. डॅडींना सुद्धा आता सर्व काही प्रकार समजतो. त्याच्यानंतर आता इकडे जगन्नाथ हे भैरवीकडे आलेले असतात, आणि जगन्नाथ बरोबर डॅडी सुद्धा असतात. आता हे पाहता भैरवी तर आश्चर्यानेच पाहू लागतो. डॅडी सांगतात की मॅडम चुकी झाली हो, पण आता त्याच्यानंतर जगन्नाथ म्हणू लागतो की उद्या त्या राजेश्री प्रोडक्टचं त्याच्या डॅडींच्या हातून उद्घाटन होणार आहे, आणि तिनेही जिंगल गायली आहे, तिला यायचं. आता अग्रहाचं निमंत्रण आहे, नक्की यायचा. जगन्नाथ आणि डॅडी तिकडनं दोघेही निघून जातात, पण मात्र आता त्यांच्या डोक्यामध्ये तर वेगळाच प्लॅन सुरू असतो. जगन्नाथ आणि जालिंदर यांनी दोघांनी मोठा धमाकाच केलेला असतो, आणि उद्या राजेश्री प्रोडक्टसाठी एक कार्यक्रम सुद्धा ठेवलेला असतो. हे सगळं आता सावली आणि आता तुझ्याला कळल्यानंतर त्या दोघीही खूप टेन्शनमध्ये असतात. आता काही प्रॉब्लेम होऊ नये याच्यासाठी तुझा लगेच सावलीला सांगते की सावली मी तुला शब्द देते की काही नाही होणार. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.